हॅलो फ्रेंड्स, गाईज, आयुष्य सुंदर आहे, आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अध्यात्मातली एक अत्यंत इंटरेस्टिंग संकल्पना समजून घेणार आहोत. ती संकल्पना म्हणजे ब्रह्मचर्य. आता हे ब्रह्मचर्य म्हणजे नेमकं काय, किंवा हे ब्रह्मचर्य कशा प्रकारे पाळलं जातं, किंवा हे ब्रह्मचर्य पाळलं असता आपल्याला त्याचे काय काय फायदे मिळतात, आणि या सगळ्याबद्दल माझं मत काय आहे, हा सर्व विषय आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. सो सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. ओके, आता सर्वप्रथम ब्रह्मचर्य म्हणजे काय ते समजून घेऊयात. तर ब्रह्मचर्य म्हणजे कुठल्याही प्रकारच्या सेक्शुअल ॲक्टिव्हिटीजपासून, म्हणजेच लैंगिक क्रियांपासून स्वतःला लांब ठेवणं. आता या बाबतीमध्ये अनेकांचा गैरसमज असा होतो की कुठल्याही प्रकारच्या सेक्शुअल ॲक्टिव्हिटीजपासून स्वतःला लांब ठेवणं म्हणजे केवळ कुठल्याही व्यक्तीबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यापासून स्वतःला लांब ठेवणं. पण कुठल्याही प्रकारच्या सेक्शुअल ॲक्टिव्हिटीजपासून स्वतःला लांब ठेवणं याच्या अंतर्गत मास्टरबेशन म्हणजेच हस्तमैथून याचा देखील समावेश होतो. आता इथे हा प्रश्न उद्भवतो की पण का ठेवायचं स्वतःला लांब या सेक्शुअल ॲक्टिव्हिटीजच्या पासून. तर यामागचं कारण सांगताना असं सांगितलं जातं की मानवी शरीरामध्ये जे वीर्य उत्पन्न होतं त्या वीर्याच्या स्वरूपामध्ये लैंगिक शक्ती कार्यरत असते, आणि या लैंगिक शक्तीमध्ये एक नवीन जीव निर्माण करण्याची क्षमता असते. ही जी निर्मिती क्षमता असते त्या निर्मिती क्षमतेचा वापर आपण एक नवीन जीव निर्माण करण्यासाठी करू शकतोच, पण त्या व्यतिरिक्त देखील आपण आपल्या आयुष्यातील अनेक आस्पेक्ट्समध्ये ही लैंगिक शक्तीची निर्मिती क्षमता वापरून यश देखील मिळवू शकतो. पण यासाठी वीर्याच्या रूपात असलेली लैंगिक शक्ती आपण आपल्या शरीरामध्ये साठवणं गरजेचं असतं, आणि त्यासाठी ज्या क्रियांच्या मार्फत ही लैंगिक शक्ती शरीरातून बाहेर पडते त्या क्रिया आपण थांबवणं गरजेचं असतं. अशा क्रियांपासून आपण लांब राहणं गरजेचं असतं, आणि यालाच ब्रह्मचर्य पाळणं असं म्हटलं जातं. थोडक्यात ब्रह्मचर्य म्हणजे शरीरात निर्माण होणारी लैंगिक शक्ती शरीरामध्येच साठवून ठेवण्यासाठी सर्व प्रकारच्या लैंगिक क्रियांपासून, म्हणजे सर्व प्रकारच्या सेक्शुअल ॲक्टिव्हिटीजपासून स्वतःला लांब ठेवणं, यालाच ब्रह्मचर्य पाळणे असे म्हणतात. शरीरामध्ये निर्माण होणारे वीर्य शरीरामध्येच साठवून ठेवणे यालाच ब्रह्मचर्य असे म्हणत असल्यामुळे काही संदर्भांमध्ये यालाच वीर्य धारण करणे असे देखील म्हणले जाते. तर वैज्ञानिकदृष्ट्या याला सीमेन रिटेन्शन असे म्हणले जाते. सीमेनचा अर्थ वीर्य असा होतो, तो रिटेन करणे म्हणजे साठवून ठेवणे. सीमेन रिटेन्शन म्हणजे शरीरामध्येच वीर्याचा साठा करून ठेवणे. आणि म्हणून ब्रह्मचर्य पाळणे म्हणजे कुठल्याही व्यक्तीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यापासून स्वतःला लांब ठेवणे इतकाच नसून सर्व प्रकारच्या लैंगिक क्रियांपासून, सर्व प्रकारच्या सेक्शुअल ॲक्टिव्हिटीजपासून स्वतःला लांब ठेवणे असा होतो. आता काही ठिकाणी असे देखील उल्लेख सापडतात की ब्रह्मचर्य म्हणजे सर्व वासनांपासून किंवा सर्व इच्छांपासून स्वतःला दूर ठेवणे, पण याला ब्रह्मचर्यामधली एक पळवाट असे मानले गेलेले आहे, कारण याच्यामुळे मुख्य ब्रह्मचर्याच्या क्रियेपासून आपण दूर राहतो. मुख्य ब्रह्मचर्याची क्रिया देखील आजच्या काळामध्ये पाळता येते. आजच्या काळामध्ये देखील योग्य पद्धतीने अप्रोच केले असता ब्रह्मचर्य पाळता येतं, आणि त्यामुळे ब्रह्मचर्याचा अर्थ कुठल्याही प्रकारच्या वासनांपासून किंवा इच्छांपासून दूर राहणे असा नसून सर्व प्रकारच्या लैंगिक क्रियांपासून दूर राहणे असाच असल्याचे लक्षामध्ये येते. गेल्या काही वर्षांपासून इंटरनेटवर एक नवीन संकल्पना देखील पाहण्यामध्ये येत आहे. ती संकल्पना म्हणजे नोफॅप. अनेकांचं असं म्हणणं आहे की नोफॅप आणि ब्रह्मचर्य एकच, पण नोफॅप आणि ब्रह्मचर्य याच्यामध्ये मूलभूत फरक हा आहे की नोफॅप म्हणजे केवळ पॉर्नपासून लांब राहणं. जी लोक पॉर्न या गोष्टीला ॲडिक्टेड असतात, ज्या लोकांना पॉर्नचं ॲडिक्शन झालेलं असतं, त्यांच्यासाठी नोफॅप ही संकल्पना आहे. नोफॅप या संकल्पनेचा अर्थ असा होतो की केवळ आणि केवळ मास्टरबेशन म्हणजेच हस्तमैथून याच्यापासून लांब राहणं. पण नोफॅपच्या अंतर्गत शारीरिक संबंध प्रस्थापित न करणं ही गोष्ट येत नाही. तर ब्रह्मचर्याच्या अंतर्गत सर्व प्रकारच्या सेक्शुअल ॲक्टिव्हिटीज किंवा लैंगिक क्रियांपासून लांब राहण्याचा समावेश येतो, ज्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. थोडक्यात नोफॅप म्हणजे मास्टरबेशन किंवा हस्तमैथून यांच्यापासून लांब राहणं, तर ब्रह्मचर्य म्हणजे सर्व प्रकारच्या सेक्शुअल ॲक्टिव्हिटीजपासून स्वतःला लांब ठेवणं. आता काही जणांना असं वाटतं की सर्व प्रकारच्या सेक्शुअल ॲक्टिव्हिटीजपासून लांब राहणे म्हणजे आपल्या शरीरामध्ये निर्माण झालेल्या लैंगिक शक्तीचे दमन करणे, पण याचा मुख्य अर्थ असा नसून आपल्या शरीरामध्ये निर्माण होणाऱ्या लैंगिक शक्तीला वळवणे असा होतो. आता लैंगिक शक्ती वळवणे म्हणजे काय, तर आपल्या आयुष्यामध्ये कुठलीही क्रिया करताना त्या क्रियेमध्ये या लैंगिक शक्तीचा वापर करणे म्हणजेच लैंगिक शक्ती वळवणे असा याचा अर्थ होतो. जेव्हा आपण कुठलीही क्रिया करताना त्या क्रियेमध्ये आपली लैंगिक शक्ती वापरत असतो तेव्हा त्या क्रियेमध्ये आपल्याला यश मिळाल्याशिवाय राहत नाही.
आपली लैंगिक शक्ती इतर कार्यांमध्ये वापरणं यालाच सेक्शुअल ट्रान्सम्युटेशन असे म्हणण्यात आलेले आहे. तर अध्यात्मामध्ये या ब्रह्मचर्याचे काही वेगळेच महत्त्व सांगण्यात आलेले आहे. अध्यात्म असं सांगतं की जेव्हा एखादी व्यक्ती सलग 12 वर्ष ब्रह्मचर्याचे पालन करते तेव्हा ती व्यक्ती एनलायटनमेंटपर्यंत जाऊन पोहोचते, म्हणजेच त्या व्यक्तीला आत्मसाक्षात्काराची देखील अनुभूती येते. आणि म्हणूनच भारतीय अध्यात्मामध्ये ब्रह्मचर्य पाळलेल्या ऋषीमुनींचे, साधू पुरुषांचे अनेक उल्लेख सापडतात. इतकंच नाही तर योगामध्ये देखील या ब्रह्मचर्याचे अनन्यसाधारण असे महत्त्व सांगण्यात आलेले आहे. इतकंच नाही तर ब्रह्मचर्य पाळणाऱ्या माणसाने कशा प्रकारे ब्रह्मचर्य पाळावे याचे मुद्देसूद वर्णन योगामध्ये केलेले आढळते. आता पाहूयात की ब्रह्मचर्य पाळणाऱ्या माणसाने कुठल्या कुठल्या गोष्टी फॉलो करणं गरजेचं आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठलीही व्यक्ती ब्रह्मचर्य तेव्हाच पाळू शकते जेव्हा त्या व्यक्तीचा स्वतःच्या मनावर पूर्ण ताबा असतो. आणि आपल्या मनावर पूर्ण ताबा निर्माण करण्याचा एकमेव खात्रीदायक मार्ग म्हणजे मेडिटेशन, ध्यानधारणा. इतकंच नाही तर मेडिटेशन शिवाय जर एखाद्या व्यक्तीने ब्रह्मचर्य पाळण्याचा प्रयत्न केला तर अशा केसमध्ये ती व्यक्ती स्वतःच्या मनात येणाऱ्या सेक्शुअल थॉट्सवर कंट्रोल करण्यामध्ये जरी यशस्वी झाली असली तरी सुद्धा असे सेक्शुअल थॉट्स रात्री झोपेमध्ये मनामध्ये येऊ शकतात आणि या केसमध्ये स्वप्नदोष सारख्या समस्या देखील उद्भवू शकतात. अशा समस्यांच्या बाबतीमध्ये देखील मेडिटेशनचा फायदा होऊ शकतो, कारण मेडिटेशन करायला सुरुवात केलं असता आपल्या मनामध्ये येणाऱ्या सेक्शुअल थॉटची संख्या आपोआप कमी होत जाते. अध्यात्मामध्ये आतापर्यंत ब्रह्मचर्य पाळणाऱ्या जेवढ्या लोकांचे उल्लेख सापडलेले आहेत त्यापैकी एकही व्यक्ती अशी नाहीये जी व्यक्ती मेडिटेशन न करता ब्रह्मचर्य पाळू शकत होती. इतकंच नाही तर अनेक आध्यात्मिक लोकांचं या बाबतीमध्ये एकमत होतं की अध्यात्मातलं सर्वात लाभदायक कॉम्बिनेशन कुठलं तर ते म्हणजे मेडिटेशन आणि ब्रह्मचर्य. याचबरोबर ब्रह्मचर्य पाळणाऱ्या माणसाने पहाटे उठणं अनिवार्य आहे. याच्या मागचं कारण काय तर याच्या मागचं मुख्य कारण म्हणजे मानवी मनामध्ये सर्वात जास्त सेक्शुअल थॉट्स हे पहाटेच्या वेळेमध्येच येत असतात. म्हणजे पहाटे 6 नंतरच्या काळामध्येच मानवी मनामध्ये सेक्शुअल थॉट सर्वात जास्त येत असतात. पण जर त्या काळामध्ये आपण झोपून राहिलेले असो तर आपण आपल्या या मनात येणाऱ्या विचारांवर काम करू शकत नाही, या विचारांना दूर सारू शकत नाही. पण जर त्यावेळेला आपण जागे असू तर आपल्या मनात येणाऱ्या या सेक्शुअल थॉट्सवर आपण काम करू शकतो, या विचारांना दूर देखील सारू शकतो. त्याचबरोबर सकाळी उठल्यानंतर आपण कुठली तरी स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करून या विचारांना ताब्यात देखील ठेवू शकतो. आणि त्यामुळे कुठल्याही व्यक्तीला जर का ब्रह्मचर्य पाळायचे असेल तर त्या व्यक्तीसाठी पहाटे उठणं अनिवार्य आहे. रात्री लवकर झोपून पहाटे 6 वाजेपर्यंत उठणं ही गोष्ट ब्रह्मचर्यामध्ये यश मिळवून देण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानण्यात आलेली आहे. याचबरोबर ब्रह्मचर्याच्या बाबतीमध्ये असे देखील सांगण्यात आलेले आहे की ब्रह्मचर्य पाळण्यासाठी आपण आपले शरीर शक्य तेवढे थंड ठेवणे गरजेचे आहे. आपल्या शरीरामध्ये उष्णता जेवढी जास्त असते तेवढे आपल्या मनामध्ये सेक्शुअल थॉट्स जास्त येतात आणि त्यानुसारच आपल्या मनामध्ये वासना देखील वाढत जाते. शरीर थंड ठेवण्याचे सर्वोत्तम मार्ग म्हणजे नियमित दिवसात 2 वेळेला आंघोळ करणं, तर उष्ण पदार्थांपासून शक्यतो लांब राहणं. इथे आपण एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ती ही की पाण्याचा मुख्य गुणधर्म म्हणजे उष्णता शोषून घेणं हा आहे. मग ते पाणी गार असो अथवा गरम असो, दिवसात 2 वेळेला आपण आंघोळ करणं गरजेचं आहे. याचा अर्थ गार पाण्यानेच करायला पाहिजे असं नाही. आपण गरम पाण्याने जरी आंघोळ केली तरी सुद्धा पाण्याचा मूळ गुणधर्मच शरीरातली उष्णता शोषून घेणं असल्यामुळे गरम पाण्याने आंघोळ केली असता देखील शरीरातली उष्णता गरम पाणी शोषून घेतं. आणि याच कारणासाठी ब्रह्मचर्य पाळणाऱ्या व्यक्तीचा वॉटर इनटेक देखील व्यवस्थित असणं गरजेचं आहे. आपल्याला आपलं शरीर थंड ठेवण्यासाठी पुरेसे पाणी देखील पिणे गरजेचे आहे. त्याचबरोबर जे उष्ण पदार्थ आहेत त्या उष्ण पदार्थांपासून देखील आपण लांब राहणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या शरीरामध्ये उष्णता वाढणार नाही, ज्याच्यामुळे आपल्या मनातली वासना देखील वाढणार नाही. आता ब्रह्मचर्याच्या मार्गामध्ये पाळायची एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे ब्रह्मचर्यामध्ये जर का आपण आपल्या शरीरातली लैंगिक शक्ती लैंगिक क्रियांच्या मार्फत बाहेर सोडत नसू तर ती शक्ती कमीत कमी वळवून तिला कुठल्या तरी कार्यामध्ये तरी लावणं गरजेचं असतं. मानवी शरीरात निर्माण होणारी लैंगिक शक्ती कधीही नष्ट होत नसते, तर ती इतर कार्यांमध्ये तिचा वापर करता येत असतो, ती इतर कार्यांमध्ये खर्च करता येत असते, इतर कार्यांमध्ये ती खर्च करायची असते. याचा अर्थ असा होतो की आपल्याला कुठल्या ना कुठल्या तरी कार्यामध्ये या लैंगिक शक्तीचा वापर करणं गरजेचं आहे. कुठल्या ना कुठल्या तरी कार्यामध्ये आपल्याला ही लैंगिक शक्ती खर्च करणं गरजेचं आहे. जर आपण कुठल्याही कार्यामध्ये ही लैंगिक शक्ती वापरली नाही, ही लैंगिक शक्ती खर्च केली नाही तर सेक्शुअल ॲक्टिव्हिटीजमधून म्हणजेच लैंगिक कार्यामधून ही लैंगिक शक्ती बाहेर पडण्याचा मार्ग शोधणार.
आणि जर हे होऊ द्यायचं नसेल तर आपल्याला सतत कुठली ना कुठली तरी क्रिया करत राहणं गरजेचं आहे, जेणेकरून त्या क्रियेच्या माध्यमातून ही लैंगिक शक्ती बाहेर पडू शकेल किंवा तिथे ती खर्च तरी होत असेल. उदाहरणार्थात आपल्याला जर का यशस्वीरित्या ब्रह्मचर्य पाळायचं असेल तर आपल्याला व्यायाम करणं अनिवार्य आहे, कारण सेक्शुअल एनर्जी म्हणजेच लैंगिक शक्ती सगळ्यात जास्त व्यायामामध्ये वापरली जात असते. आणि त्यामुळे जेव्हा आपण व्यायाम करतो तेव्हा त्या व्यायामाच्या माध्यमातून आपली लैंगिक शक्ती बऱ्यापैकी खर्च होत असते. आणि त्यामुळे ब्रह्मचर्य पाळणाऱ्या माणसाने नियमितपणे व्यायाम करणं गरजेचं असतं. आणि म्हणूनच व्यायामाचा भारतीय इतिहास पाहिला तर त्या इतिहासामध्ये असे अनेक जण आढळतात जे व्यायामाबरोबरच ब्रह्मचर्याचा देखील अवलंब करत होते. त्याचबरोबर खेळ खेळणे, वाचन करणे, बौद्धिक काम करणे किंवा एखादे क्रिएटिव्ह काम करणे यामध्ये देखील आपली लैंगिक शक्ती बऱ्यापैकी खर्च होत असते. त्यामुळे या गोष्टींच्या माध्यमातून आपण आपली सेक्शुअल एनर्जी ट्रान्सम्यूट करू शकतो. या सगळ्याचा विचार करता एक गोष्ट लक्षामध्ये येते ती ही की ब्रह्मचर्याचं पालन करणे ही एक कीस्टोन हॅबिट आहे, कारण ही सवय देखील तिच्याबरोबर इतर अनेक सवयींना घेऊन येत असते. आता पाहूयात ब्रह्मचर्याचे काही फायदे. आता ब्रह्मचर्याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे जेव्हा आपण ब्रह्मचर्य पाळत असतो तेव्हा आपण आपल्या शरीरातील लैंगिक शक्ती लैंगिक क्रियांच्याद्वारे बाहेर सोडत नसतो. अशा वेळेला आपण कुठलंही कार्य करता त्या कार्यामध्ये आपली लैंगिक शक्ती वापरली जात असते आणि त्यामुळे आपण कुठलंही कार्य केलं तरी त्या कार्यामध्ये आपल्याला केवळ यशच मिळत असतं. आता यामध्ये कुठल्या कुठल्या कार्याचा समावेश होतो तर अगदी बारीक बारीक गोष्टींच्या देखील कार्याचा यामध्ये समावेश होतो. उदाहरणार्थात आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीशी बोलत असतो तेव्हा एखाद्या व्यक्तीशी बोलणं हे देखील एक कार्य म्हणून कन्सिडर करण्यात आलेलं आहे. यामध्ये देखील आपली लैंगिक शक्तीचा वापर केला जात असतो. आणि त्यामुळे स्वामी विवेकानंद या बाबतीमध्ये असं म्हणतात की एखादी व्यक्ती खूप छान असे इम्प्रेसिव्ह शब्द वापरून जरी बोलत असली तरीसुद्धा त्या व्यक्तीच्यामुळे समोरची व्यक्ती इम्प्रेस होत नाही. आणि एखादी व्यक्ती साधे शब्द वापरून जरी बोलली तरी समोरची व्यक्ती इम्प्रेस होते, कारण साधे शब्द वापरणारी जी व्यक्ती असते त्या व्यक्तीमध्ये ओजस शक्ती निर्माण झालेली असते. ही ओजस शक्ती म्हणजेच स्टोअर करून ठेवलेली आपली लैंगिक शक्ती. याचबरोबर ब्रह्मचर्य पाळायला सुरुवात केलं असता मिळणारा अजून एक महत्त्वाचा फायदा म्हणजे आपल्यामध्ये आत्मविश्वास वाढायला सुरुवात होते. आणि तो आत्मविश्वास आपल्या बॉडी लँग्वेजमधून देखील रिफ्लेक्ट होत असतो. आपल्या बॉडी लँग्वेजवरून लोकांना देखील कळतं की आपण एक कॉन्फिडंट व्यक्ती आहोत, आत्मविश्वास असलेली व्यक्ती आहोत. त्याचबरोबर ब्रह्मचर्याला जर का आपण मेडिटेशनची देखील साथ दिली असेल तर त्याचा फायदा असा होतो की त्याच्यामुळे आपली चेतना सूक्ष्म होते. चेतना सूक्ष्म होते यालाच इंग्लिशमध्ये कॉन्शियसनेस एक्सपांड होतो असं देखील म्हणलं जातं. आणि याचा परिणाम म्हणजे आपली निरीक्षण शक्ती सुधारते, आपली स्मरणशक्ती सुधारते आणि त्याबरोबर आपली निर्णय क्षमता देखील इम्प्रूव्ह होते. या सगळ्याचा परिणाम आपल्या बिहेवियरमध्ये देखील होत असतो. सो आपली बॉडी लँग्वेज तर इम्प्रूव्ह झालेलीच असते, पण त्याच्याबरोबर आपलं बिहेवियर देखील इम्प्रूव्ह होतं. आपण बौद्धिकदृष्ट्या हुशार देखील होतो असं देखील काही ठिकाणी म्हणलं जातं. आणि या सगळ्याचा एकत्रित परिणाम असा होतो की आपल्याशी इंटरॅक्ट करणाऱ्या लोकांना आपलं महत्त्व समजल्यामुळे लोक आपल्या बाबतीमध्ये इम्प्रेस देखील व्हायला लागतात आणि त्यामुळे लोक आपल्याला रिस्पेक्ट करतात. थोडक्यात आपलं पूर्ण व्यक्तिमत्वच इम्प्रूव्ह झालेलं असल्यामुळे, इम्प्रेसिव्ह झालेलं असल्यामुळे लोक देखील आपला आदर करायला सुरुवात करतात जेव्हा आपण ब्रह्मचर्य पाळायला सुरुवात करत असतो. असा दावा देखील अनेक ठिकाणी करण्यात आलेला आहे. थोडक्यात ब्रह्मचर्य पाळले असता आपले पूर्ण आयुष्यच बदलून जाते असे म्हणले तरी अतिशयोक्ती होणार नाही. आता या ब्रह्मचर्याच्या बाबतीमध्ये काही विवादास्पद गोष्टी देखील आहेत. उदाहरणार्थात जर का ब्रह्मचर्य ही गोष्ट मानवी शरीरामध्ये निर्माण होणाऱ्या वीर्याशी संबंधित असेल तर हे वीर्य तर केवळ पुरुषांमध्येच निर्माण होत असतं. मग जर हे वीर्य स्त्रियांमध्ये निर्माण होत नसेल तर मग स्त्रियांनी देखील ब्रह्मचर्य पाळल्याचा काहीच फायदा होत नाही का? हा देखील अजूनही विवादास्पद प्रश्न आहे. आता या सर्व ब्रह्मचर्याच्या विषयाच्या बाबतीमध्ये माझं मत काय तर यामध्ये माझी एकूण मतं आहेत 3. एक म्हणजे हे ब्रह्मचर्य असं सांगतं की आपण जेव्हा आपल्या शरीरामधली लैंगिक शक्ती कुठल्या तरी कामामध्ये लावतो तेव्हा त्या कामामध्ये आपल्याला यश मिळत असतं.
बरोबर. कदाचित याचा अर्थ असा होतो की आपण आपलं मन कुठल्या तरी कामामध्ये गुंतवतो, त्यामुळे आपल्या मनामध्ये विशेष सेक्शुअल थॉट्स येत नाहीत आणि त्यामुळे अशा केसमध्ये आपण ब्रह्मचर्य पाळू शकतो. त्याचबरोबर आपण आपलं मन ज्या कामामध्ये गुंतवलेलं आहे त्या कामात देखील आपल्याला यश मिळत असतं. याचा अर्थ असा होतो की खरंच लैंगिक शक्ती मग ती त्या कामात जाते वगैरे असं काही आहे का? असू पण शकतं किंवा नसू पण शकतं. नंबर 2ची गोष्ट, जसं मी सांगितलं की ही ब्रह्मचर्य जी आहे ती एक की स्टोन हॅबिट आहे, म्हणजे त्याच्याबरोबर इतर देखील अजून काही सवयी आपण लावून घेणं गरजेचं असतं. सो जेव्हा आपण आपल्या आयुष्यामध्ये इतक्या चांगल्या चांगल्या सवयी लावून घेतो तेव्हा आपलं आयुष्य बदलल्याशिवाय राहणारच नाही. बरोबर. आणि नंबर 3चं माझं मत असं सांगतं की लैंगिकतेवर ताबा मिळवणं हा एक मोठा ताबा आहे, नाही म्हणलं तरी. आणि जर का आपण तो ताबा मिळवू शकत असू तर आपण आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टींवर ताबा मिळवू शकतो. आणि जेव्हा आपण आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टींवर ताबा मिळवतो तेव्हा आपलं आयुष्य यशस्वी झाल्याशिवाय राहतच नाही. कारण माणसाच्या आयुष्यातले 99% इश्यू केवळ आणि केवळ मनावर ताबा नसल्यामुळे निर्माण होत असतात. असं असताना जर का आपण या सर्व गोष्टींवर ताबा मिळवू शकत असू तर त्याच्यामुळे आपलं आयुष्य सुंदर होणारच आहे. सो जर का तुम्हाला सुद्धा तुमचं आयुष्य सुंदर करून घ्यायची इच्छा असेल आणि त्यासाठी तुम्ही देखील तुमच्या मनावर ताबा निर्माण करू इच्छित असाल आणि त्यासाठी तुम्हाला जर का योग्य पद्धतीने मेडिटेशन कसं करायचं हे शिकायचं असेल तर आपला मेडिटेशनचा कोर्स आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर जर का तुम्ही क्लिक केलं तर त्या लिंकवर आपल्या कोर्सची, आपल्या अकॅडमीची आणि माझी सर्व माहिती त्या लिंकवर तुम्हाला वाचायला मिळेल. जर का तुम्ही देखील मेडिटेशनच्या कोर्सला ॲडमिशन घेण्यासाठी उत्सुक असाल तर रजिस्ट्रेशन करा. कोर्समध्ये आपली भेट होईलच. कोर्स ऑनलाईन असणार आहे, 7 दिवसांचा असणार आहे आणि तो लाईव्ह असणार आहे. म्हणजे त्या कोर्समध्ये मी स्वतः असणार आहे. तो इंटरॅक्टिव्ह कोर्स असणार आहे, म्हणजे तुम्ही मला त्या कोर्समध्ये तुमच्या मनातल्या शंका देखील विचारू शकता. त्या कोर्समध्ये अर्धा तास थेरी आणि अर्धा तास प्रॅक्टिकल करून घेतलं जातं. म्हणजे तुमच्याकडून आम्ही त्या कोर्समध्ये मेडिटेशन करवून देखील घेत असतो. सो जर का तुम्हाला सुद्धा तुमच्या मनावरचा ताबा वाढवण्यासाठी मेडिटेशन करायचं असेल आणि तुम्ही योग्य पद्धतीने मेडिटेशन कसं करायचं हे शिकून घेऊ इच्छित असाल तर आपल्या कोर्सला ॲडमिशन घ्या. कोर्समध्ये आपली भेट होईलच. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुमच्या काही शंका असतील तर त्या खाली कमेंटमध्ये विचारा. तुमच्या शंकांना रिप्लाय करण्याचा आम्ही नियमित प्रयत्न करत असतो. ओके. आयुष्य सुंदर आहे, आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे. सो मेडिटेशन करत राहा. राकेश देशपांडे सायनिंग ऑफ.